स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हॅलो. हो सर. ओके. सर्वप्रथम सर्व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बारामती केंद्रामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण सर्वजण खरं तर एमकॉम मधील सेकंड सेमिस्टर मधला जो एक महत्त्वाचा कंपोनंट आहे तो म्हणजे फील्ड प्रोजेक्ट. या फील्ड प्रोजेक्ट याविषयी चर्चा करणार आपण या ठिकाणी आहोत. तर सर्वप्रथम आपल्या TC कॉलेज बारामती YCMU सेंटरचे कोऑर्डिनेटर डॉक्टर सुनील खामगळ सर, को कोऑर्डिनेटर अमोल पाटील सर आणि एमकॉमला शिकवणारे फील्ड प्रोजेक्ट शिकवणारे सर्व शिक्षक आणि तुम्ही सर्व विद्यार्थी. तर नेमकं हे फील्ड प्रोजेक्ट आहे काय? तर लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही आता एमकॉम करत आहात तेव्हा एमकॉम करत असताना जरी तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार सरकारने आता प्रत्येक विद्यार्थी म्हणजे जो काही विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएटला शिकेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएटला शिकेल त्या प्रत्येक विद्यार्थ्याला काहीतरी प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं या अनुषंगाने फील्ड प्रोजेक्ट नावाची ही संकल्पना सुरू केलेली आहे. आणि तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर फील्ड प्रोजेक्ट म्हणजे काय, तर तुमच्यासाठी सेकंड सेमिस्टरला कंपल्सरी असणारा कंपोनंट म्हणजे फील्ड प्रोजेक्ट आहे, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे या फील्ड प्रोजेक्टमध्ये नेमकं होणार काय आहे, तर आतापर्यंत आपण वर्गामध्ये जे प्रॉब्लेम सोडवले, जे रेशिओज कॅल्क्युलेट केले, जे बॅलन्स शीट्स तयार केल्या, तर हे सगळं आपण वर्गामध्ये बसून केलं. आता NEP असं म्हणतं की हे सगळं तुम्ही आता मार्केटमध्ये जा, एखाद्या ठिकाणी जिथं तुम्ही जॉब करता त्या ठिकाणची माहिती घ्या आणि ती माहिती घेऊन त्या लोकांना तुम्ही जे शिकलेले आहात त्याचं तुम्ही ॲप्लिकेशन त्यांना करून दाखवा. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला आता हँड्स ऑन एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा आहे. आणि तो कसा घ्यायचा आहे, तर जी थिअरी तुम्ही वर्गामध्ये शिकलेली आहे त्याचंच आता तुम्हाला ॲप्लिकेशन ज्या रोजच्या आपल्या दैनंदिन जगामध्ये जे आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला करून बघायचं आहे. आता याच्यामुळे काय होईल, तर याच्यामुळे तुमच्यामध्ये असणारी जी काही संशोधन वृत्ती जी आहे, तुमच्यामध्ये असणारी संशोधनाची जी कौशल्य आहेत ती कौशल्य विकसित होतील. तसंच एखाद्या व्यवसायाचा किंवा एखाद्या ठिकाणी आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी असणारा काही एखादी समस्या असेल, प्रॉब्लेम असेल, तर तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा, त्या प्रॉब्लेमच्या विषयी आपण वेगळ्या पद्धतीने कशा विचार करू शकतो आणि तो प्रॉब्लेम आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो, तर यातूनही आपल्याला शिकायला मिळणार आहे. आणि याचा बेसिक जो फोकस आहे तो फोकस असा आहे की याच्यामधून आपल्याला सोशिओ इकॉनॉमिक आस्पेक्ट्स म्हणजे व्यवसाय हा फक्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेला नसतो, तर व्यवसायाला इतर देखील काही गोष्टींची पूर्तता करावी लागते. म्हणजे जर एखादा व्यवसाय काम करत असेल तर तो व्यवसाय मटेरियल असेल, जागा असेल, जमीन असेल, मनुष्यबळ असेल, हे सगळं ज्या समाजातून घेतो त्या समाजामधले देखील काही प्रश्न हे त्या व्यवसायाने सोडवणं अपेक्षित असतं. तर मला वाटतं तुम्ही देखील जिथं काम करता, ज्या ठिकाणी तुम्ही काम करू इच्छिता किंवा जिथलं तुम्हाला माहिती घ्यायची आहे त्या ठिकाणची माहिती घेऊन तुम्ही त्या लोकांना देखील कसा या प्रोजेक्टचा फायदा होईल या प्रकारे तुम्ही काम करू शकता. तर हे मुख्य तुम्हाला फील्ड प्रोजेक्टचं उद्दिष्ट आहे. आता फील्ड प्रोजेक्ट जो आहे तो फील्ड प्रोजेक्टचं नेमकं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला कॉमर्समध्ये आतापर्यंत तुम्ही 11वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या सेमिस्टर पर्यंत जे काही शिकलाय तुम्ही कॉमर्समध्ये, ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत या कन्सेप्ट आपल्याला प्रत्यक्ष युगामध्ये किंवा प्रत्यक्ष जगामध्ये ह्या कशा पद्धतीने वापरल्या जातात, त्या कशा वापरायच्या ह्याचं तुम्हाला ज्ञान मिळावं ह्याच्यासाठी हा फील्ड प्रोजेक्ट आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काय चालतं, इंडस्ट्री कशा पद्धतीने कार्य करते. आता इथं काही तुम्हाला मी म्हणणार नाही की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जॉईन व्हा, तर माझं असं म्हणणं असेल तुमच्यापैकी बहुतांश लोक हे ऑलरेडी कुठे ना कुठेतरी काम करत असतील, तर जे लोक कुठे ना कुठेतरी काम करतायत तर त्यांनी आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी आपण जे शिकलोय ते कसं ऍप्लिकेबल होईल, म्हणजे त्याचा आपल्याला खरोखरच प्रत्यक्ष जीवनामध्ये कुठेतरी उपयोग होणार आहे का नाही हे पाहणं हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. यानंतर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे. उदाहरणार्थ जर समजा एखादा व्यवसाय असेल की ज्या व्यवसायामध्ये किराणा दुकानाचा व्यवसाय आहे, तर त्या किराणा दुकानाच्या व्यवसायामध्ये असं असेल की त्या किराणा दुकानाच्या व्यवसायामध्ये सेल्सच वाढत नसेल, तर त्याचा का सेल्स वाढत नसेल बरं, त्याच्या मागे काय कारण असतील, का त्याच्याकडे गिराईक येत नसेल, त्याच्या मालामध्ये काही फॉल्ट आहे का, त्याच्या जाहिरातीमध्ये काही फॉल्ट आहे का, त्याचा कॉस्ट स्ट्रक्चर काही चुकलेला आहे का, त्याला लॉसच का होतो. म्हणजे अशा प्रकारचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत या प्रॉब्लेमला आपण उत्तर शोधू शकतो या माध्यमातून. आणि याचा आणखीन एक ऑब्जेक्टिव्ह आहे तो म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्हाला संशोधन काय असतं, संशोधन पद्धती कशा प्रकारे वापरायच्या आणि त्यातून
व्यवसायाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवायचे हा याच्या मागचा एक मुख्य उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल आपण म्हणतो की शिक्षण शिकल्यानंतर प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा खरंच आपल्याला कुठं प्रत्यय येत नाही किंवा त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. तर आता शिक्षण आणि उद्योगधंदे हे दोन्ही एकत्रपणे जर आपण शिकत गेलो तर उद्योगधंदे काय करतायत आणि त्याचा शिक्षणाशी काय संबंध आहे हे आपल्याला या ठिकाणी कळू शकेल. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो फील्ड प्रोजेक्ट करायचा आहे तो फील्ड प्रोजेक्ट तुम्ही कुठूनही कॉपी करायचा नाहीये. तर हा फील्ड प्रोजेक्ट किमान तुम्हाला 25 ते 30 पानांचा असला पाहिजे. आता जेव्हा मी असं म्हणतो 25 ते 30 पानं असलं पाहिजे म्हणजे काय, तर तुम्ही ऍक्च्युअली जे काम करणार आहात, महत्त्वाचं जे तुमचं काम आहे ते 25 ते 30 पानं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे असणारे शब्द आहेत त्या शब्दांची संख्या ही 8 ते 10,000च्या आसपास असली पाहिजे. म्हणजे मुख्य तुमची जी प्रोजेक्टची पानं आहे ती 25 ते 30च पानं असली पाहिजे. उगाच 60 पानं 70 पानं याची आपल्याला गरज नाही. जास्तीत जास्त तुम्ही 10 पानं वाढवू शकता, तुम्हाला 20 हवी असतील तर 20 पानं वाढवू शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त पानं वाढवण्याची इथे गरज नाहीये. म्हणजे नेमकं तुम्हाला जे करायचे तेच ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे. यानंतर फील्ड प्रोजेक्टमध्ये तुम्हाला प्रत्यक्षामध्ये जाऊन एखाद्या व्यवसायामध्ये किंवा तुम्ही जिथे कार्य करता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डेटा प्रत्यक्षपणे गोळा करायचा. आता यातले काही लोक म्हणतील की सर आम्ही तर घरीच असतो, आम्ही कुठं जात नाही, आम्ही कुठं जॉबला नाहीये. आपल्या काही यातल्या बऱ्याचशा लोक गृहिणी असतील तर त्यांनी काय करायचं आहे, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या आजूबाजूला जे काही दुकानं आहेत त्या ठिकाणचा काही परिसर असेल, त्या परिसरामध्ये असणारे काही व्यवसाय असतील तर त्या व्यवसायांची संबंधित त्यांनी तिथून जाऊन डेटा गोळा करायचा आहे. आता डेटा गोळा करत असताना तुम्हाला काही लोकांना जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीट हवं असेल तर ते जिथे काम करतात त्या बिझनेसचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट घेऊ शकतात. काही लोकांना जर प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती घ्यायची असेल तर त्यांना प्रश्नावली तयार करावं लागेल. ती प्रश्नावली तयार करून त्यांच्याकडनं उत्तरं घेणं आणि ते मिळालेल्या उत्तराचं नंतर अनालिसिस करणं हे इथे खरं तर अपेक्षित आहे. आता तुम्हाला जर टॉपिक निवडायचा आहे तर माझं तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही जे स्पेशलायझेशन घेणार आहात किंवा घेतलेलं असेल, म्हणजे उदाहरणार्थ कोणाचा ऍडव्हान्स अकाउंटिंग स्पेशलायझेशन असेल, कोणाचा कॉस्टिंग स्पेशल असेल, कोणाचा बिझनेस मॅनेजमेंट असेल, कोणाचा एंटरप्रेन्योरशिप असेल, कोणाचा बँकिंग असेल, तर तुम्ही जे स्पेशलायझेशन घेतलेलं आहे त्या स्पेशलायझेशन मधलाच टॉपिक तुम्ही फील्ड प्रोजेक्टला घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्पेशल सब्जेक्ट मधलं जे काही नॉलेज आहे ते तुम्हाला तिथं वापरता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो प्रोजेक्ट तयार होणार आहे तो प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर त्या प्रोजेक्टमध्ये जो प्रश्न तुम्ही मांडला होता तो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही त्यांना उपाययोजना सुचवायच्या आहेत. म्हणजे तुमच्या उपाययोजना ह्या किमान त्यांना कुठंतरी लागू झाल्या पाहिजेत किंवा त्याचा त्यांनी किमान विचार तरी केला पाहिजे. अशा प्रकारे त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं होईल या हिशोबाने आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे. म्हणजे इथे कुणीही कॉपी पेस्ट केलेला प्रोजेक्ट, ऑलरेडी कुणीतरी केलेला प्रोजेक्ट, अशा पद्धतीचे प्रोजेक्ट कुणीही इथं तयार करायचे नाहीयेत, हे सगळ्यात महत्वाचं. यानंतर हा जो प्रोजेक्ट असणार आहे ह्या प्रोजेक्टची नेमकी मार्कांची पद्धती कशी असणार आहे, तर हा प्रोजेक्ट एकूण 100 मार्कांना आहे. आणि लक्षात ठेवा याच्यामध्ये सेपरेट पासिंग आहे. सेपरेट पासिंग म्हणजे तुम्ही जो प्रोजेक्ट करणार आहात त्या प्रोजेक्टला 50 मार्क आहेत आणि तुमची जेव्हा ओरल एक्झाम घेण्यात येईल प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण केल्यानंतर त्याला 50 मार्क आहेत. आणि लक्षात ठेवा दोन्हीकडे म्हणजेच इंटरनलला पण 50 मार्क तुम्हाला पडले पाहिजेत आणि तुम्ही ओरल देताना ओरलमध्ये पण तुम्हाला 50 पैकी किमान 40% मार्क पडले पाहिजेत. म्हणजे इंटरनल असेसमेंटमध्ये 20 आणि एक्सटर्नल असेसमेंटमध्ये 20 असे मिळून तुम्हाला किमान 40 मार्क 100 पैकी जर पडले तरच तुम्ही पास व्हा. अदरवाईज एक्सटर्नलमध्ये 40 मार्क आहेत आणि इंटरनलमध्ये तुम्हाला 10 मार्क आहेत तरी सुद्धा तुमचा निकाल हा फेल मधून येऊ शकतो. तर लक्षात ठेवा इंटरनल जे 30 मार्क आहेत त्याचं विवरण तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल. 30 मार्क तुमचा टॉपिकचं सिलेक्शन, तुम्ही मेथोडॉलॉजी कोणती घेणार आहात, डेटा कसा गोळा करणार आहे, त्याचा अनालिसिस, त्याचं फाइंडिंग आहे आणि तुम्ही जो रिपोर्ट तयार करणार आहात फायनली त्याला 20 मार्क आहेत. आणि एक्सटर्नल मध्ये जे 50 मार्क आहेत त्याच्यामध्ये लिटरेचर रिव्ह्यू, मेथोडॉलॉजी, डेटा कलेक्शन याला तुमचे 50 मार्क आहेत. तर हे दोन्ही मिळून तुम्हाला 100 पैकी किमान 40 मार्क पाडायचे आहेत. परंतु इंटरनलला किमान 20 आणि एक्सटर्नलला किमान 20 मार्क पडले तरच तुम्ही पास व्हा. आता हा जो प्रोजेक्ट आहे जो तुम्ही प्रोजेक्ट तयार करणार आहात हा प्रोजेक्ट तुम्ही जेव्हा तयार करताल तेव्हा याची जी फायनल कॉपी असेल 25, 30, 35, 40 पानांची ती याच्यात तुम्हाला 2 किमान एम्बॉसिंग केलेल्या 2 कॉपीज हार्ड कॉपीज तुम्हाला घेऊन यायच्या आहेत. त्या आपल्या सेंटरला जमा करायच्या आहेत आणि सेंटरला जमा केल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला सही घ्यायची आहे तुमच्या गाईडची आणि आपलं जे रिसर्च सेंटरचे जे कोऑर्डिनेटर आहेत खामगळ सर असतील त्या खामगळ सरांची सही त्याच्यावरती घ्यायची आहे. आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला त्याची एक सॉफ्ट कॉपी PDF तयार करावी लागेल आणि ही PDF आपल्याला युनिव्हर्सिटीचं पोर्टल असतं त्या पोर्टलवरती मॅडम तुम्हाला त्याची एक लिंक टाकतात, त्या लिंकवरती ही तुम्हाला अपलोड करावी लागते आणि मग हे पूर्ण जे काही फील्ड प्रोजेक्ट आहे तो पूर्ण होतो. आणि याच्यासाठी कोणत्याही प्रकारे जर तुम्ही तो प्रोजेक्ट लेट केला
तर याला कुठलाही पर्याय नाही. ज्या तारखेला तुमची परीक्षा ठरलेली असेल त्या तारखेला तुम्ही ती परीक्षा देणं अपेक्षित आहे, ओरल देणं अपेक्षित आहे, आणि ज्या तारखेला तुम्हाला प्रोजेक्ट अपलोड करायला सांगितलेला आहे त्या तारखेला तुम्हाला तो प्रोजेक्ट अपलोड पण करावा लागेल, लक्षात ठेवा. आता नेमका प्रोजेक्ट तयार कसा करायचा, तर प्रोजेक्ट तयार करतानाचे जे प्रिलिमिनरी पेजेस आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये कव्हर पेज की ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं टायटल, त्याचं नाव, त्याचा PRN नंबर, स्टडी सेंटरचं नाव, हे सगळे पेजेस मी तुम्हाला रेडीमेड तयार करून देणार आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही तुमचं टायटल, तुमचं नाव, तुमचा PRN नंबर, आपल्या स्टडी सेंटरचं नाव, गाईडचं नाव आणि कुठल्या वर्षामध्ये सबमिशन करणार आहोत हे तुम्ही टाकायचंय. आता एक्नॉलेजमेंट म्हणजे काय असतं, तर हा प्रोजेक्ट करत असताना ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली असेल त्या प्रत्येक माणसाचं, ती प्रत्येक संस्था असेल, व्यक्ती असेल, कोणी लायब्ररीन असेल, कॉलेजमधले कोणी लोक असतील, तर त्या सगळ्यांचे आपल्या इथे आभार मानायचे, त्यांना धन्यवाद द्यायचं असतं. आणि डिक्लेरेशन मध्ये आपल्याला इथे असं लिहून द्यायचं आहे की हा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्ही स्वतः केलेला आहे. प्रोजेक्ट करत असताना तुम्ही हा प्रोजेक्ट कुठल्याही पद्धतीने किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून तो प्रोजेक्ट कॉपी केलेला नाहीये, अशा पद्धतीने तुम्हाला ते पूर्णपणे मेन्शन करावं लागेल आणि त्याच्या खाली तुम्हाला तुमची सही करावी लागेल. म्हणजे हा प्रोजेक्ट खराच मी केलेला आहे असं तुम्हाला डिक्लेरेशन द्यावं लागेल. आणि सर्टिफिकेट म्हणजे जर तुम्ही खरोखरच व्यवस्थित प्रोजेक्ट केला असेल तर गाईड कडून तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल आणि आपल्या रिसर्च सेंटर कडून एक तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. आणि जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जाऊन डेटा गोळा केला असेल तर तुम्हाला त्या कंपनीचं पण एखादं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागू शकतं. याच्यानंतर तुम्हाला पहिला टॉपिक म्हणजे जो तुमचा फील्ड प्रोजेक्ट आहे त्या फील्ड प्रोजेक्टमध्ये 5 टॉपिक तुम्ही किमान करणं अपेक्षित आहे. त्याचा पहिला टॉपिक हा सगळ्यांचा असला पाहिजे, तो म्हणजे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन म्हणजे काय, तर जो तुम्ही फील्ड प्रोजेक्टचा विषय निवडलेला आहे त्या विषयाचं तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती इथे द्यायची आहे. उदाहरणार्थ जर तुमचा टॉपिक असा असेल की फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ लोकल डेअरी कॉपरेटिव्ह, तर याच्यामध्ये लोकल डेअरी बिझनेस काय असतात, लोकल डेअरी बिझनेसचा ग्रामीण जे काही अर्थव्यवस्था आहे त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं काय महत्व आहे, त्याचा काय उपयोग असतो, कशासाठी ते आलेलं आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचं महत्व काय, अशा पद्धतीची माहितीही तुम्ही बॅकग्राऊंड मध्ये लिहिणं अपेक्षित आहे. तसंच चॅप्टर 1 मध्ये तुम्हाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहायचं आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे काय, तर जे टायटल आपण निवडलेलं आहे त्या टायटलशी संबंधामध्ये आपल्याला एक विधान करावं लागतं. उदाहरणार्थ जसं मी म्हणालो की फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ लोकल डेअरी कॉपरेटिव्ह हा जर विषय आपण घेणार असेल तर या विषयामध्ये आपल्याला प्रोजेक्ट करत असताना आपल्याला एक विधान मांडावं लागेल की आपल्या आजूबाजूला ज्या काही डेअरीज आहेत त्या डेअरीज मध्ये फायनान्शियली स्टॅबिलिटी म्हणजे आर्थिक स्थिरता त्याच्यामध्ये नाहीये. त्याचं कारण असं आहे की दुधाच्या किमती ह्या बदलतात. मग जर दुधाच्या किमती या सारख्या बदलत असतील तर दूध जे काही डेअरी आहेत त्या दूध डेअरीवाल्यांचा जो काही फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा त्यांचा जो काही आर्थिक नफा आहे तो नफा त्यांचा स्टेबल राहत नाहीये. तर हे विधान आहे. तर तो स्टेबल खरंच राहतोय का राहत नाहीये हे आपल्याला अभ्यास केल्यानंतर कळणार आहे. तसंच पहिल्या टॉपिक मध्ये तुम्ही त्याचा इम्पॉर्टन्स लिहायचा आहे, म्हणजे हा टॉपिक तुम्ही का घेतलाय, या टॉपिकचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे, हा टॉपिक का महत्वाचा आहे, एवढी सगळी माहिती तुम्ही चॅप्टर नंबर 1 मध्ये लिहायची आहे. यानंतर तुम्हाला दुसरा चॅप्टर करायचा आहे तो म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की नेमकं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय, तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचरला मराठीमध्ये संशोधन समीक्षा असं आपण तिथे म्हणतो किंवा साहित्याचं पुनरावलोकन करणं. आता हे कसं करायचं, तर तुम्ही जो टॉपिक निवडलेला आहे तो टॉपिक तुम्हाला गुगल स्कॉलर वरती जायचा आहे. गुगल वरती जर तुम्ही गुगल स्कॉलर म्हणून टाईप केलं तर तुम्हाला गुगल स्कॉलरची वेबसाईट ओपन होईल आणि त्या गुगल स्कॉलरच्या वेबसाईट वरती तुम्ही जे टायटल निवडलेलं आहे त्या टायटलशी संबंधित याच्या आधी कुणी कुणी अभ्यास केलाय का, काय अभ्यास केलेला आहे, तर किमान 10 ते 15 गेल्या 5 वर्षातले जे काही अभ्यास केलेले असतील त्या लोकांनी काय अभ्यास केला होता, तर तो अभ्यास काय काय केला हे तुम्हाला कमीत कमी शब्दांमध्ये तिथे मांडायचं आहे. आणि ह्या 15 लोकांनी काय अभ्यास केला होता आणि तुम्ही हे सोडून तुम्ही काय करणार आहात हे या टॉपिक मध्ये खरं तर लिहिणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही इथे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इन लोकल किराणा स्टोअर असा जर टॉपिक तुम्ही घेत असाल तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या किराणा दुकानामध्ये कशा कशा पद्धतीने माल व्यवस्थित मॅनेज केला जातो, ह्याच्या कुठल्या कुठल्या पद्धती त्यांनी वापरलेल्या आहेत आणि त्या पद्धतींचा तुम्ही कुठला अभ्यास करणार आहात हे तिथे खरं तर लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या व्यवसायाचा तुम्ही अभ्यास करणार आहात त्या व्यवसायाचं माहिती तुम्हाला इथे देणं अपेक्षित आहे. म्हणजे तो व्यवसाय काय आहे, तो कधी स्थापन झाला, त्याचं संस्थापक कोण आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले लोक कामं करतात, म्हणजे त्या व्यवसायाच्या संदर्भात असणारी सगळी माहिती तुम्हाला इथे सांगणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ समजा तुम्ही बारामती ॲग्रोचा जर इथे प्रोजेक्ट करणार असाल तर बारामती ॲग्रोची हिस्ट्री काय, ते कुठल्या कुठल्या प्रकारची वस्तू आणि उत्पादनं ग्राहकांना देतात, तसंच त्यांचा मार्केट शेअर किती आहे, तसंच ते ऑपरेशन कसं करतात, म्हणजेच की त्यांचा प्लॅन कुठे कुठे आहे,
त्यांच्यामध्ये हेड कोण आहे, सब हेड कोण आहे, एम्प्लॉईज आहेत का, मॅनेजर आहेत का, HR आहे का, स्टाफ आहे का, तर ते व्यवसायाबद्दलची माहिती तुम्ही इथे किमान लिहिणं अपेक्षित आहे. आणि यानंतर महत्वाचा टॉपिक म्हणजे संशोधन पद्धती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रिसर्च मेथोडॉलॉजी. तर याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी लिहायचे आहेत. आता हे कसे लिहायचे, तर तुम्ही जो तुमचा टॉपिक निवडलेला आहे, तर तुमच्या टॉपिकमध्ये तुम्ही काय करणार आहात, तुम्ही का संशोधन करणार आहात, तुम्ही का फील्ड प्रोजेक्ट करणार आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मग इथे एक उदाहरणादाखल मी फक्त एक ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे. असे तुम्हाला किमान 3 ते 4 ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे आहेत प्रत्येकाने. उदाहरणार्थ समजा तुम्ही जर एखादा संशोधनाचा टॉपिक घेत असेल तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह कसा असू शकतो, टू अनालाइज द फायनान्शियल प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज ऑफ स्मॉल बिझनेसेस इन बारामती. म्हणजे बारामती मधले जे काही छोटे छोटे उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी त्यांची आर्थिक रणनीती कशा प्रकारे केलेली आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे हा तुमचा उद्देश आहे. तर अशा प्रकारे किमान 3 ते 4 तुम्ही ऑब्जेक्टिव्ह तिथे लिहिले अपेक्षित आहे. आणि ते ऑब्जेक्टिव्ह लिहिल्यानंतर त्या ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भामध्ये आपल्याला हायपोथिसिस तयार करावं लागतं. आता हायपोथिसिस म्हणजे काय, तर हायपोथिसिस म्हणजे एक अशा प्रकारचं गृहीतक असतं की जे आपल्याला मांडावं लागतं. मग ते गृहीतक सुरुवातीला तुम्ही निगेटिव्ह मांडू शकता आणि तुम्ही जेव्हा अभ्यास करताल तेव्हा आपण ते पाहायचं की हे खरंच निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. उदाहरणार्थ जर समजा तुम्ही इथे असं म्हटलेलं असेल की प्रॉपर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट लीड्स टू हायर प्रॉफिटेबिलिटी इन रिटेल स्टोअर्स, आणि अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करून सुद्धा त्यांना जास्तीत जास्त नफा झालेला नाही, तर तुम्ही या ठिकाणी असं म्हणू शकता की हे हायपोथिसिस जे आम्ही मांडलं होतं ते हायपोथिसिस रिजेक्ट करतोय. आणि आपण असं म्हणू शकतो की इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जरी तुम्ही केलं तरी सुद्धा नफा वाढेलच असं नाही. मग त्याची कारणं काय असू शकतात, ते वेगवेगळे असू शकतात. आता ह्याच्यानंतर तुम्हाला सॅम्पल सिलेक्शन करायचं. आता सॅम्पल सिलेक्शन करणं म्हणजे काय, तर उदाहरणार्थ तुम्हाला जे काही फील्ड स्टडी करायचं आहे तर ते फील्ड स्टडीमध्ये तुम्ही किमान 50 एक व्यवसाय घ्या, 10-15 इंडस्ट्री घ्या, किंवा तुमच्या आजूबाजूचे असणारे 10-15 दुकानं असतील त्या दुकानांचा सर्वे करा. पण ती दुकानं एकसारखी असली पाहिजे. मेडिकलचं करणार असाल तर मेडिकल स्टोअर्स असले पाहिजे, किराण्याचं करणार असाल तर किराणा दुकानं असली पाहिजेत. जर आपण एखाद्या टॅक्स कन्सल्टंटच्या ऑफिसमध्ये काम करून ते करणार असाल तर 2-4 किमान टॅक्स कन्सल्टंटकडे चा डेटा तुम्ही घेणं अपेक्षित आहे. जर तुम्ही एखाद्या शुगर इंडस्ट्रीचं करणार असाल तर किमान 3 ते 4 शुगर इंडस्ट्रीचे फायनान्शियल स्टेटमेंट तुम्ही इथे किमान गोळा करणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सॅम्पल सिलेक्शन करायचंय. आणि हे सॅम्पल सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या लोकांकडनं म्हणजे हे 50 जे लोकल बिझनेसेस आहेत यांच्याकडून तुम्हाला डेटा हा गोळा करायचा आहे. मग तो डेटा तुम्ही प्रश्नावलीच्या स्वरूपामध्ये गोळा करू शकता. काही लोक हे जाऊन इंटरव्ह्यू घेऊ शकता, तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करू शकता. किंवा मग जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही त्यांच्याकडे असणारे जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहेत म्हणजे त्यांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, हे बॅलन्स शीट सुद्धा घेऊन येऊन तुम्ही त्या डेटा कलेक्शन करून त्याचा अनालिसिस देखील करू शकता. आणि हे जर डेटा अनालिसिस करायचं आहे तर ते अनालिसिस करताना तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेल असेल, शक्य झालं तर SPSS, किंवा जर ते जमलं नाही तुम्हाला तर तुम्ही किमान फायनान्शियल रेशिओ जे तुम्ही शिकलेला आहात मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये ते देखील काढून तुम्ही त्याचा अनालिसिस या ठिकाणी करू शकता. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे डेटा कलेक्शन केल्यानंतर तुम्हाला डेटाचं अनालिसिस करून त्याचं इंटरप्रिटेशन करायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही जी माहिती गोळा केलेली आहे ती माहिती आता तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये घ्यायची आहे, त्याचे ग्राफ्स काढायचे आहेत, त्याचे काही चार्ट्स काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर हा ग्राफ काय सांगतो, हा चार्ट काय सांगतो. उदाहरणार्थ जर तुम्ही काही बिझनेसेसची माहिती घेतली असेल की ज्याच्यामध्ये 5 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट रेशो त्यांनी दिलेला आहे, तर काय सांगतं गेल्या 5 वर्षामध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो वाढलाय का कमी झालाय, जर वाढला तर का वाढला, कमी झाला तर का झाला. अशा पद्धतीने तुम्ही त्या डेटाचा अनालिसिस करून तिथे इंटरप्रिटेशन लिहिणं अपेक्षित आहे. आणि 6वा जो टॉपिक आहे तो 6वा टॉपिक म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये फाइंडिंग्स लिहायचे आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तुमचा. म्हणजे तुम्ही जे काही संशोधन केले असेल, तुम्ही जे काही फील्ड प्रोजेक्ट केलेला असेल त्या फील्ड प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काय आढळून आलं, तुमची निरीक्षण काय आहेत, तुम्ही काय तिथे पाहिलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहेत. मग ते फाइंडिंगच्या स्वरूपामध्ये लिहायचे आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला असं लक्षात आलं की बारामतीमधले 80% जे छोटे उद्योग आहेत ते लोक काय करतात की डिजिटल UPI चा वापर करतात आणि फक्त 40% लोक हे अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर वापरतात. अशा पद्धतीचं फाइंडिंग हे तुम्ही तुमचं संशोधन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मांडावं लागेल. आता जे फाइंडिंग तुम्हाला समजलं तर त्या फाइंडिंग वरती तुम्हाला काय द्यावं लागेल, तर सजेशन द्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला काही उपाययोजना सुचवावं लागेल. उदाहरणार्थ जर कमीत कमी लोक हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरत असतील तर याचा अर्थ एक तर त्यांना ते सॉफ्टवेअर वापरता येत नसेल किंवा त्याच्याबद्दल त्यांना माहिती नसेल, तर आपण त्यांना त्याची माहिती करून दिली पाहिजे. अशा पद्धतीचं एखादं आपण सजेशन सुद्धा त्या व्यवसायाला देऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला
तुमच्या फील्ड प्रोजेक्टचं कन्क्लुजन लिहायचं आहे. किमान 1 ते 2 पॅराग्राफमध्ये 6 ओळींचे किमान 2 पॅराग्राफमध्ये हे कन्क्लुजन लिहिणं अपेक्षित आहे. कन्क्लुजन मध्ये तुम्ही रिसर्च कसा केला, का केला, त्याचा उद्देश काय होता, तुम्ही काय माहिती गोळा केली, माहितीमधून तुम्हाला काय साध्य झालं, त्याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना सुचवल्या आणि ह्याचा खरोखरच त्याला काय उपयोग आहे आपल्याला, ते हे सगळं तुम्ही तुमच्या कन्क्लुजन मध्ये लिहिणं अपेक्षित आहे. याच्यानंतर प्रोजेक्टच्या शेवटी तुम्ही जो डेटा गोळा केलेला आहे तो डेटा गोळा करताना जर समजा तुम्ही क्वेश्चनर तयार केली असेल, प्रश्नावली तयार केली असेल, तर ती प्रश्नावलीची सॅम्पल कॉपी त्याला जोडायची आहे. समजा तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट कुठून तरी घेऊन आला असताल तर ते फायनान्शियल स्टेटमेंट याच्या शेवटी जोडायचे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही गुगलवरून काही माहिती घेतली असेल, एखाद्या पुस्तकामधून काही माहिती घेतली असेल, तर जिथून जिथून तुम्ही माहिती घेणार आहात त्या प्रत्येकाचे सोर्सेस म्हणजे त्याची लिंक असेल. आता जर समजा काही तुम्ही पुस्तकं वापरलेली असतील तर इथे बघा APA फॉर्मॅटमध्ये पुस्तकाचा रेफरन्स कसा द्यायचा हे मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. समजा एखाद्या रिसर्च पेपर मधून तुम्ही एखादं आर्टिकल रेफर केलेलं असेल तर त्या आर्टिकलचा पण रेफरन्स कसा द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुमच्या प्रोजेक्टमध्ये बिब्लिओग्राफीमध्ये रेफरन्सेस देखील असणं अपेक्षित आहे. आणि असा जर प्रोजेक्ट तुमचा असेल तर आणि तरच तो ऍक्सेप्ट होईल, अन्यथा तो प्रोजेक्ट ऍक्सेप्ट होणार नाही. आता प्रोजेक्ट काय आहे, कसा आहे, तो कसा करायचा हे मी तुम्हाला यामध्ये सगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला प्रोजेक्टची काही यादी जी आहे, म्हणजेच प्रोजेक्ट कुठले कुठले असू शकतात, त्याचे टायटल काय असू शकतात, त्याच्यामध्ये कोणते टॉपिक असू शकतात, तर याची एक यादी मी तयार केलेली आहे. जी यादी तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती पण मिळणार आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला तुमचं गाईड पण मिळेल. तर तुम्हाला तुमच्या गाईड कडून त्या प्रोजेक्ट संदर्भामध्ये प्रश्नावली असेल किंवा कसा डेटा गोळा करायचा, काय करायचं हे त्याच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेणं अपेक्षित आहे खरं पाहिलं तर. तुम्हाला प्रोजेक्टची यादी मी इथे दाखवतोय आता. बघा सगळ्यांना दिसते का पहा प्रोजेक्टची यादी. हो. आता इथे बघा मी ऍडव्हान्स अकाउंटिंग या विषयामध्ये तुम्ही कोणते कोणते प्रोजेक्ट करू शकता तर याची एक टेंटेटिव्ह यादी मी इथे दिलेली आहे. तुम्ही प्रोजेक्ट बघू शकता. याच्या म्हणजे हे अशा पद्धतीने मी सगळे टायटल तयार केलेले आहे की जे तुम्ही आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये किंवा घराच्या आसपास इथून तुम्ही माहिती पण गोळा करू शकता आणि तिथून तुम्ही तुमचा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट देखील तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करू शकता. अशा पद्धतीचे सगळे टायटल्स ठरवलेले आहेत. जवळजवळ 60 वेगवेगळ्या प्रकारचे टायटल्स मी या ठिकाणी दिलेले आहेत आणि यातलंच टायटल घेऊन तुम्ही प्रोजेक्ट करावा अशी अपेक्षा आहे. आणि ह्याच्यापेक्षाही जर एखाद्याला वेगळं टायटल तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही तुमच्या गाईडशी चर्चा करून तुम्ही ते टायटल ठरवू शकता आणि त्याच्यावरती देखील तुम्ही तो प्रोजेक्ट करू शकता. आणखीन एक याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवू इच्छितो की जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचे पेजेस तुम्हाला कसे तयार करायचे. तर त्या प्रोजेक्टचे काही सॅम्पल कॉपी मी तुम्हाला इथे दाखवतोय की प्रोजेक्टच्या सुरुवातीचे पेजेस कसे असले पाहिजेत. दिसतंय का सगळ्यांना बघा. हॅलो हॅलो. हो सर. आता इथे बघा हे फील्ड प्रोजेक्ट ऑन. तर इथे तुम्ही जे टायटल सिलेक्ट करणार आहे तर त्या टायटल तुम्ही याच्यामध्ये लिहायचं इथे आणि तुमचं टायटल हे कॅपिटल मध्ये असलं पाहिजे आणि ह्या नंतर खालचा जो कंस आहे तो कंस तुम्ही काढून टाकायचा. त्याच्यानंतर इथे जे बाय लिहिलंय तिथे तुमचं नाव असणार आहे. तुम्ही तुमचं पूर्ण नाव इथे लिहायचंय, तुमचा PRN नंबर लिहायचा आहे. इथे आपलं स्टडी सेंटरचं नाव तुळजाराम चतुर्सेन कॉलेज ऑफ आर्ट सायन्स कॉमर्स बारामती टाकायचे. स्टडी सेंटरचा कोड जो आहे आपला तो कोड इथे लिहायचा आहे आणि इथे अंडर द गायडन्स मध्ये जे व्यक्ती तुम्हाला गाईड म्हणून आहे त्या गाईडचं इथे तुम्ही नाव लिहायचं आहे आणि त्याच्या गायडन्स खाली तुम्ही प्रोजेक्ट करायचा आहे. आणि इथे इयर मध्ये तुम्ही 2025 असं लिहायचंय कारण की 2025 मध्ये तुम्ही तुमचा प्रोजेक्ट पूर्ण करणार आहात. तर हे पेजेस मी देखील तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती मी रेडीमेड टाकणार आहे तिथं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे. डिक्लेरेशन मध्ये तुम्हाला हे ज्या गाळलेल्या जागा दिसतात तर इथे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं टायटल लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा प्रोजेक्ट कधीपासून कधीपर्यंत केला त्याचा कालावधी लिहायचा आहे. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही आता प्रोजेक्ट लिहायला सुरुवात करणार असाल तर किमान 15 दिवसाचा, 20 दिवसाचा, 30 दिवसाचा किमान कालावधी त्याच्यामध्ये असला पाहिजे. तर तेवढा कालावधी तुम्ही याच्यामध्ये टाकणं अपेक्षित आहे. आणि अंडर द गायडन्स ऑफ मध्ये इथे तुम्ही कोणाच्या गायडन्स खाली तो केला, मग उदाहरणार्थ मी असेल तर माझं नाव लिहायचं आहे,
पाटील सर असतील तर तुम्ही पाटील सरांचे या ठिकाणी नाव द्यायचंय आणि खाली इथे मात्र तुमची सही असणार आहे सगळ्यात शेवटी. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण कराल तेव्हा तो प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर इथे तुम्ही तुमचं नाव आणि इथे तुमच्या प्रोजेक्टचं नाव तुम्ही इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या गाईड इथे सही तुम्हाला देणार आहे आणि सगळ्यात शेवटी हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला रिसर्च सेंटर म्हणजे आपलं जे स्टडी सेंटर आहे त्या स्टडी सेंटर कडनं तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणजे हे सर्टिफिकेट तुम्ही तयार करून घेऊन यायचे ज्याच्यावरती इथे तुम्हाला कोऑर्डिनेटरची सही आणि इथे आपल्या स्टडी सेंटरचा शिक्का तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्या कंपनीमधून तुम्ही डेटा गोळा केला आहे तर त्या कंपनीमध्ये जर तुम्ही गेलेला असाल खरोखरच तर त्या कंपनीच्या लेटर हेड वरती अशा पद्धतीचं हे लेटर तुम्ही प्रिंट करून आणायचं आहे आणि इथे त्यांची सही आणि शिक्का पण तुम्ही तिथे घ्यायचा आहे. जर समजा तुम्ही कंपनीमधून डेटा गोळा नसेल केलेला तर अशा केसमध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट कंपनीचं द्यायची आवश्यकता नाहीये. मला वाटतं माझ्याकडून मी तुम्हाला जे काही फील्ड प्रोजेक्ट याविषयी जे काही सांगायचं आहे तर मला वाटतं मी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आता तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला वाटतं तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता म्हणजे मग मी तुमच्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तर देईन. बोला तुमचे काही प्रश्न आहेत का? कोणाला काही शंका आहे का फील्ड प्रोजेक्ट कसा करायचा या संदर्भामध्ये?